पहिल्या दिवशी मी तुम्हाला सुहृद श्रोते हो असं संबोधन केलं होतं, पण आज मी तुम्हाला रामभक्त प्रेमी भगिनींनो असं म्हणते. 2 दिवसात आपल्यामध्ये जे काही ऋणानुबंध निर्माण झाले त्यांनी मला एवढा हक्क नक्कीच प्राप्त झाला आहे की मी तुम्हाला भगिनी म्हणू शकते. रामायणातील स्त्री पात्र हा जो मला विषय दिला होता, तर तुम्हाला कदाचित असं वाटलंही असेल की रामाला जन्म देणारी कौसल्या, सुमित्रा, कैकेयी ह्यांना पहिले न घेता या बाईने ह्या दुसऱ्या बायका काय पहिले घेतल्या. पण त्याच्या मागे माझा एकच दृष्टिकोन होता की मोठे लोक जे असतात ते सगळ्यांना माहीत असतात. बघा, विजय नेहमी राजाचा होतो. विजय पताका त्याच्या नावाची खडबडते, पण त्याच्या मागे जे असंख्य सैनिक असतात, त्यांचे जे कष्ट असतात, त्या कष्टांकडे कोणी दुर्लक्ष करतं. मागे आपलं जेव्हा युद्ध झालं 71 सालचं, तेव्हा एक होतं अनामवीरा, तू जीवनांत तुमच्याकडे गाणारे सगळ्यात, मला बिलकुल गाणं म्हणता येत नाही म्हणून मी नुसती ओळ सांगते तुम्हाला. अनामवीरा हे जे गाणं, तिथे ना पणती ना चिरा न पणती असा त्याचा अर्थ आहे. त्याप्रमाणे रामायणामधल्या दुर्लक्षित राहिलेल्या स्त्रिया मी पहिले तुमच्यासमोर मांडल्या. आणि आज सुद्धा कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी ह्या पट्टराणी आहे, रामजन्माशी त्या संबंधित आहे. तरी सुद्धा आज पहिल्यांदा मी सुमित्रा घेणार आहे. कारण आपल्याकडे सुद्धा बघा असं असतं, मोठ्या पहिल्या वेळेला कौतुकाचं म्हणून त्याचं कौतुक होतं, मग दोन्ही आजोळी होतं, धाकटा शेंडेफळ म्हणून त्याचं होतं, आणि मधल्याने कायम आपलं उपेक्षितच राहायचं. त्याप्रमाणे ही जी सुमित्रा आहे, कौसल्या ही पट्टराणी आहे, कैकेयी ही लाडकी राणी आहे. मग येऊन जाऊन उरली कोण? सुमित्रा. सुमित्रा सुद्धा काही अशी येड्या गबाळ्याची मुलगी नव्हती. मगध देशाचा जो सूरसेन नावाचा राजा होता, त्याची अत्यंत लावण्यवती अशी ही मुलगी होती. आणि दशरथाशी तिचा विवाह झालेला आहे, पण तिचं नावच आहे बघा सुमित्रा. पूर्वीच्या काळी अर्थपूर्ण नावं ठेवत असत, म्हणजे नामात विधान करत असत. आजकाल आपलं काही नाव ठेवतात, आईवडिलांनाच माहीत नसतं. मी खूपदा बारशाला गेले की विचारते की का हो याचा अर्थ काय? अहो अर्थाशी काय करायचं आहे असं ते आईवडील, आता माहितीच नाही तर सांगतील कुठून ना. म्हणजे ज्याला आपण नावं ठेवणं म्हणतो तसं असतं. पूर्वीच्या काळी नामाभिधान व्हायचं किंवा नामकरण व्हायचं. अशी ही सुमित्रा. आता या सुमित्रेचे 2 अर्थ आपल्याला तिचं नाव वाचल्याबरोबर लक्षात येतात. एक सु म्हणजे सगळं चांगलं, आणि मित्र. आपण कोणाला म्हणतो? सूर्य नमस्कार करताना मित्राय नमः म्हणतो. आता वास्तविक सविता हे सूर्याचं नाव आहे, पण आपण सर्वसाधारणपणे स्त्रीचं नाव करून टाकतो. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की सवितृ हा मूळ शब्द आहे संस्कृतमधला, त्याची तृतीय विभक्ती आहे. तसं मित्राय नमः आपण करतो, त्याचं स्त्रीलिंगी केलेलं रूप आहे सुमित्रा. मग सूर्यासारखी तेजस्वी असणारी मगध देशाच्या शूरसेन नावाच्या राजाची कन्या. रूपवती तर सगळ्याच होत्या, तेव्हा दशरथ त्यांच्या प्रेमात पडला की नाही, आणि म्हणून त्यांनी राणी करून तिला आणलं ना. पण ही फक्त रूपवान गुणवान नव्हती, तर ही शीलवान होती. आपण सगळ्यात शीलवान असतो, पण शील या शब्दाचा अर्थ प्रत्येक ठिकाणी वेगळा असतो. ती शीलवान म्हणजे मूर्तिमंत त्याग होता. सुमित्रेच्या चरित्राकडे पाहताना आपल्याला असं दिसतंय की जर का ही त्यागमूर्ती या दोघींच्या मध्ये नसती, कोण? कौसल्या आणि कैकेयी, या दोघींना तिने एकाच वेळी सांभाळून घेतलंय. रामदास स्वामींनी म्हटलंय, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिने लोकी झेंडा. आणि त्या लक्ष्मणाने या सुमित्रेला खूप मोठेपण मिळवून दिलंय. पण ते मोठेपण मिळवून देण्यामध्ये सुमित्रेचं मातृत्व कारणीभूत ठरलंय. माता आणि मातृत्व ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या असतात. जिला मूल झालं ती माता, पण मातृत्व हा गुण असावा लागतो. त्या मुलाला वाढवताना, त्याचं संगोपन करताना आपला वंश कोणता आहे, आपलं कुळ काय आहे, आपण किती कीर्तिमान आहे, ह्याचं सतत त्याच्यावर सांगत जसं आपण म्हणतो ना, महादेवाच्या पिंडीवर थेंब थेंब अभिषेक करायचा असतो, तेव्हा त्याला येता जाता सगळ्या वेळेला आपल्या कुळाचा अभिमान सांगायचा असतो. आणि त्याप्रमाणे या सुमित्रेने लक्ष्मणाला कष्टपूर्वक घडवलं आहे. सुमित्रेची उपेक्षा पहिल्या दिवसापासून झालेली आहे. सांगितलं मी मधल्याचं उदाहरण देऊन. मग आता सुमित्रेचा सगळ्यात मोठा अपमान केव्हा झाला? पुत्रकामेष्टी यज्ञ केलाय, त्याच्यातून पायस बाहेर पडलेला आहे.
आणि पायस म्हणजे जरी आपण खीर असा अर्थ घेतला तरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की 1 वर्षापर्यंत दशरथ राजा आणि या तिन्ही राण्या व्रतस्थ राहिल्या आहेत, म्हणजे त्यांनी नियमन केलं आहे थोडक्यात आजच्या भाषेमध्ये. आणि त्याप्रमाणे ते औषधाने परिपूर्ण अशी ती खीर, कारण बघा आपण सुद्धा कुठलंही औषध घ्यायचं असेल तर अगोदर काहीतरी खातो. मग इतके दिवस या लोकांनी फक्त फलाहार केला या राण्यांनी, मग एकदम कसं त्या जेवणार, म्हणून त्यांना खीर दिलं, ज्याला आपण सुपाच्य असं म्हणतो. आयुर्वेदामध्ये अन्नाचे काही प्रकार असतात, त्याच्यात पटकन पचणारं जे असतं त्याला सुपाच्य म्हणतात. आणि अशा त्या खिरीमध्ये सगळी औषधं मिळवून दिली आहेत आणि ते दशरथ राजाच्या हातामध्ये अग्निदेवतेने दिलेले आहे. आता दशरथ राजा काय करतात, पट्टराणी म्हणून कौशल्याला अर्धा भाग देतात आणि ती लाडकी लाडोबा म्हणून तिला अर्धा भाग देतात. सुमित्रेचा किती मोठा अपमान झाला. स्त्रीनी कितीही अपमान सहन करायचा, कशासाठी, तिला घर एक संघ ठेवायचं असेल तर. या गोष्टी बोलायला खूप चांगल्या असतात व्यासपीठावर बसून, पण जेव्हा प्रत्यक्ष वेळ येते ना तेव्हा इतका पटकन राग येतो की रामायण वगैरे सगळं बाजूला राहतं आपलं. मग तशी ही सुमित्रा शांत बसलेली आहे, पण या दोघी राण्या पण अतिशय चांगल्या होत्या. त्या काळचं समाज जीवनच असं होतं की राजांना अनेक राण्या असतात आणि आपल्याला सुखी व्हायचं असलं तर आपण दुसऱ्याला बदलवायच्या भानगडीत पडत नाही, स्वतः बदलतो. त्याप्रमाणे हे सुमित्रा बदललेली आहे. कौशल्याने आपला अर्धा भाग आणि कैकेयीने आपला अर्धा भाग दिलेला आहे. आणि दोन्ही भाग मिळाल्यानंतर आजची स्त्री असते तर काय म्हटलं असतं, पहिलं तर नाही दिलं, आता काय गुण से गई हो हौद से कहाँ आती, असं म्हणून तिने त्याचा स्वीकार नसता केला. पण तिने आनंदाने केला आहे, कारण ती सूच आहे. सुमित्रा असल्यामुळे तिने त्या पायसाचा स्वीकार केलेला आहे. ते पायस तिने प्यायलेलं आहे. यथावकाश सगळ्यांना मुलं झालेली आहेत. मग त्या रामायणामध्ये सगळे जे कोणी रामायण लिहिणारे असतात त्यांनी असं खूप वर्णन केलं आहे. आपल्याला त्या बाललीलांमध्ये पडायचं नाही, कारण आपल्याला फक्त स्त्री चरित्र पाहिजे आहे. आणि त्याप्रमाणे ही सगळी मुलं मोठी झालेली आहेत. रामाच्या राज्याभिषेकाची वेळ आलेली आहे. आणि अशी रामाच्या राज्याभिषेकाची वेळ आलेली असताना मी तुम्हाला परवा बोलताना सांगितलं होतं की लक्ष्मण हा रामाचा बहिश्चर प्राण आहे आणि रामाला स्वतःचं जे जीवन आहे त्या जीवनात लक्ष्मणाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. भरताचं पण रामावर प्रेम आहे, लक्ष्मणाचं पण प्रेम आहे, पण दोघांच्या प्रेमामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. लक्ष्मणाचं प्रेम हे अंधानुकरण आहे. माझा राम जे म्हणेल ते बरोबर, चूक असूच शकत नाही माझा राम, पण तसं भरताचं प्रेम नाही आहे. आता जेव्हा आपण कैकेयी घेऊ तेव्हा आपल्याला दिसेल. तर भरताचं प्रेम कसं आहे, राम न्याय बोलतोय की अन्याय बोलतोय. राम अन्यायी कधीच बोलणार नाही हे त्याला माहिती आहे. जेव्हा तो कैकेयीला विचारतो की रामाला वनवासात पाठवलं तर रामाच्या हातून कोणती चूक घडली, म्हणजे त्यांनी परस्त्रीचं अपहरण केलं की काय कोणाचं परद्रव्याचं अपहरण केलं, त्याला माहीत असतं असं रामराया करणार नाही. आणि जेव्हा कैकेयीच्या तोंडून त्याला समजतं की नाही या दोन्ही गोष्टी झालेल्या नाही आहे, तेव्हा तो निश्वास टाकतो. पण लक्ष्मण तसा नाही आहे. लक्ष्मण हा शीघ्रकोपी आहे. बरोबर आहे, तिला जर का हे मिळालं नाही, पायस मिळालं नाही, तर तिला थोडासा तरी तर राग आलाच असेल ना. आणि आपण जे गर्भसंस्कार करतो त्याच्याप्रमाणे तिच्यावर तो लक्ष्मणावर थोडाफार का होईना पण अंशात्मक का होईना पण त्याचा उतरलेला आहे. आणि त्याप्रमाणे लक्ष्मणाला समजलेलं आहे की रामाला वनवासात जायचं आहे. आता रामाला वनवासात जायचं म्हटल्याबरोबर राम कैकेयीला म्हणतो की त्यामध्ये स्थितप्रज्ञाची जी लक्षणं सांगितली आहेत ना, त्याच्यातलं त्या स्थितप्रज्ञाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रामराय. आदल्या दिवशी राज्याभिषेक होणार म्हणून ते आनंदले. दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडत त्यांना समजत आहे की आता आपल्याला वनवासात जायचं आहे, तरीही ते खिन्न झालेले नाही. आणि त्याने असं म्हणलं नाही का काल तर राज्याभिषेक करायला निघाले होते आणि आज काय वनवासात पाठवतात. शांत चित्ताने ते दशरथांच्या महालामध्ये आले आणि त्यांनी कैकेयीला हेच उत्तर दिलेलं आहे की मी वनवासात जातो, फक्त मला तू कौशल्य मातेला आणि सीतेचा निरोप घेऊन येऊ दे. आणि तू जे म्हणतेस की संध्याकाळच्या आत मला जायचं आहे तर मी जाईल. आणि त्याप्रमाणे लक्ष्मणाला सुद्धा ही वार्ता कळलेली आहे. आणि लक्ष्मणाला ही वार्ता कळल्यानंतर वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकींनी असं वर्णन केलं आहे की ते रामरायाला म्हणतात, अरे कोण ही कैकेयी, तुला सांगणार तुझा राज्याभिषेक होणार नाही आणि तो लंपट आपले पिताश्री
बांधा त्यांच्या मुसक्यात, टाका त्यांना कैदेत. तुझ्या वतीने मी एकटा लढायला समर्थ आहे. आपल्याला माहिती आहे इंद्रजिताचा पराभव त्यांनीच केलाय. म्हणजे रामापेक्षा तो काकणभर जास्त सरसच असतो. आणि त्यांनी असं म्हटलं, रामराया त्याच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकतात आहे आणि ते म्हणतात, आता जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं, लंका ही भोग नगरी आहे, मिथिला ही देह नगरी आहे आणि अयोध्या ही धर्मनगरी आहे. मग रामरायांनी त्याला असं म्हटलेलं आहे की वडिलांची आज्ञा झालेली आहे, मला वनवासात जायचं, मी वनवासात जाणार, बस विषय संपला. आणि त्याप्रमाणे लक्ष्मण म्हणतो की तू वनवासात जाणार तर तुझ्या मागोमाग मी येणारच. लक्ष्मण हा छायाच आहे रामरायाची. आणि तो त्यानुसार आपल्या आईला भेटायला जातो. आईला सांगतो की आई, मी पण रामाबरोबर वनवासात चाललो. एखादी आई असती तर काय म्हटलं असतं, म्हणजे त्या जागी सुमित्रा नसती तर काय म्हटलं असतं, तिने म्हटलं असतं की रामाला वनवासात जायची आज्ञा केली आहे, तुला जायची काहीही गरज नाही, तुला इथेच राहायचं आहे. पण तिने असं म्हटलेलं नाही. उलट ती लक्ष्मणाला म्हणते की बाबा रे, तुला जायचं आहे ना, जा. आणि एवढंच म्हणून ती थांबत नाही, तर ती पुढे लक्ष्मणाला उपदेश करते की तू जेव्हा रामाच्या बरोबर वनवासात जाशील तेव्हा तुला वारंवार दशरथांची म्हणजे महाराजांची किंवा माझी आठवण आलेली मला चालणार नाही. तर सीतेला तू माझ्या जागी मान, रामरायाला तू दशरथाच्या ठिकाणी मान, कारण मोठा बंधू, ज्येष्ठ बंधू हा पिते समान असतो. आणि त्याच्यानंतर तू जेव्हा वनवासात वाटशील त्यांच्याबरोबर, तेव्हा तुला त्यांची सेवा करायला पाहिजे. मग इथे वाल्मिकी असं म्हणतात, रामम दशरथम विद्धी माम विद्धी जनकात्मजम अयोध्याम अटवी विद्धी गच्छतात यथा सुखम. हे मुला, तुला जायचं आहे ना, तर तू अतिशय सुखाने जा. मग आता इथे प्रश्न पडतो की सुमित्रेने ही भूमिका का घेतली, कारण तिला माहिती आहे आपला मुलगा शीघ्रकोपी आहे. भरत मामाकडे गेलेला आहे, शत्रुघ्न त्याची साथ देतोय, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ही जोडीच आहे रामायणामध्ये पहिल्यापासून. आणि सगळे लोक कैकेयीच्या निर्णयाच्या विरोधात असतात. प्रजाजन जे आहे ते खवळलेले आहेत, त्यांना रामाला वनवासात कैकेयीने पाठवलेलं अजिबात मान्य नाही आहे. मग अशा वेळेला बंडखोरी होऊ शकते, युद्धाचा प्रसंग निर्माण होऊ शकतो आणि लक्ष्मण बोलून चालून भडकती आग आहे. आणि अशा वेळेला तो जर का राहिला, त्यांनी सैन्याचं नेतृत्व केलं, तर आत्तापर्यंत अयोध्या असणारी म्हणजे अपरिचिता असणारी ही आपली साकेत नगरी एका क्षणार्धात रक्तपाताने माखून निघेल. बघा सुमित्रा किती दीर्घदृष्टीची आहे. पण सुमित्रेचं हे वर्णन जसं यांनी म्हटलं, मला यांचा हा शब्द खूप आवडला की बिटवीन द लाईन्स, ते सगळं बिटवीन द लाईन्सच माझं सुरू आहे 2 दिवसापासून. मग ही दीर्घ दृष्टित्व असणारी ही सुमित्रा म्हणते, बाबा रे जा. पण जाताना जसं बघा, मुलगी सासरी निघाली की तिला उपदेश पूर्वीच्या काळ करायचे, आता मुली स्वयंपूर्णच असतात, त्यामुळे त्यांना त्याच उलट म्हणतात, राहू दे काय ती गोष्टी सांगते आम्हाला, आमचं आम्ही पाहून घेऊ, तू काही आमची काळजी करू नको. त्याप्रमाणे सुमित्रेने याला लक्ष्मणाला उपदेश केला आहे आणि सांगितलं की प्रत्येक ठिकाणी तू रामचंद्रांची साथ सोडू नको. आई वडिलांची तू जशी सेवा करशील तशीच सेवा या अरण्यवासामध्ये तू रामाची आणि सीतेची कर. आता दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की सुमित्रा ही त्यागाची मूर्ती आहे. आणि एवढंच नाही तर आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक हे जे आपले 3 प्रकार असतात त्याची तशी ती कर्मशालिनी आहे. आपण गीता वाचतो, मा फलेषु कदाचन म्हणतो. मा फलेषु शक्य आहे का काम करायचं आणि त्याचं फळ मिळायचं, आणि आपल्याला नाही शक्य वाटत, कारण म्हणूनच आपण सामान्य राहतो ना, एवढ्या वर्ष ह्याला पोचत नाही. त्याप्रमाणे ही कर्म करणारी आहे. आपल्या वाटणीला जे काम आलं ते सत्सत विवेक बुद्धी जागृत ठेवून करायचं. त्यामुळे आधी भौतिक असणारी रज सत्व, रज आणि तम, राजसी वृत्तीची असणारी ही सुमित्रा कायम तिथेच राहते. लक्ष्मणाला म्हणते तू रामाची सेवा करण्यासाठी जा. आणि तिने हेरलेलं असतं. काय हेरलेलं असतं? राम वनवासात जाणार,
रामाबरोबर सीता जाणार, कारण 1 वर्षाचा सहवास त्यांचा झालेला असतो या सासरा सुनांचा सगळ्यांचा. 1 वर्षभर राम लक्ष्मण ही जी लक्ष्मणाची उर्मिला आणि रामाची सीता हे सगळे एकत्र राहत असतात. आणि 1 वर्षानंतर हा वनगमनाचा प्रसंग आलेला आहे. तेव्हा तिने ओळखलेलं आहे. ती म्हणते की सीता पण जाणार, लक्ष्मण पण जाणार. मग आता काय करायचं? भरत शत्रुघ्न इथे नाही, दशरथ राजा आता शोकाकुल होणार, ही मंथरा आपलं वर्चस्व गाजवणार आणि अशा वेळेला कौसल्येला आणि महाराजांना सांभाळायचं काम मला करायचं आहे. कारण राम नाही, लक्ष्मण नाही. बघा ती किती शहाणी होती, पण कोणाकोणाचे गुण जे असतात ना ते इतरांच्या ह्याच्यात झाकाळून जातात. आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, वटवृक्षाच्या सावलीखाली इतर वृक्ष वाढत नाही. तसा कौसल्या आणि कैकेयी यांच्या गुणांच्या अतिरेकामुळे सुमित्रेचा चांगुलपणा कधी आपल्या लक्षातच आला नाही. कारण आपलं कसं असतं, 9 दिवस झाले रामायण वाचायचं, वाचून ठेवून द्यायचं, गंधफुल अक्षता व्हायचं, पुढच्या वर्षी येईल तेव्हा. असं नाही. काल मी जे विधान केलं होतं की तुम्ही वारंवार कोणताही ग्रंथ वाचा, त्याच्यातून आपल्याला वेगवेगळे अर्थ उलगडत जातात, त्याच्यातून आपल्याला समाधान मिळतं आणि नुसतेच अर्थ उलगडत नाही तर आपल्या लक्षात येतं की अरे आपल्याला मागच्या वेळेला कसं काय हे समजलं नाही. तर अशी ही कर्मप्रधान असणारी राजकन्या, त्यागाची मूर्ती असणारी सुमित्रा आणि बघा हिचीच सून आहे उर्मिला. आता पूर्वीच्या काळी मुली लहान असत, जेव्हा बालविवाह होत असत तेव्हा ती सासरशाशी फार एकरूप व्हायची. म्हणून मी काल जे एक विधान केलं की कोणतेही संस्कार हे संस्कार वर्गात टाकून नाही होत, तर ते आपण घरी ज्या कोणत्या वातावरणात वाढतो, आपल्या घरचे ज्येष्ठ लोक जे जसे कसे असतात तसे लहान मूल त्याचं अनुकरण करतात. त्याप्रमाणे सीता आणि उर्मिला ह्या आलेल्या आहेत. उर्मिला सुद्धा लहानच आहे. लक्ष्मणाला म्हणजे आपण असं म्हणूया, वाल्मिकींना उर्मिलाची दखल सुद्धा घ्यावीशी वाटली नाही. पण कोणाकोणाची दखल घेतील? प्रत्येकाची दखल घेत बसले, प्रत्येकावर येत बसले तर जसा महाभारत एवढा मोठा ग्रंथ झाला व्यासांनी लिहिलेला. पहिले तो जय आणि विजय नावाचा एक इतिहास होता आणि त्याच्यात प्रत्येकाने आपापल्या कल्पनेने कथा घालत गेले आणि त्याचं महाभारत झालं. तसं हे महारामायण झालं असतं. म्हणून मुख्य जो कोणी नायक आहे रामायणाचा, त्या नायक आणि त्या नायकाच्या उपसंगाने किंवा त्या नायकाचे गुण दोष दाखविण्यासाठी ज्या कोणत्या व्यक्तिगत रेखा आवश्यक होत्या तेवढ्यांचंच वर्णन रामायणामध्ये वाल्मिकींनी केलेलं आहे. उर्मिलेने हे पाहिलेलं आहे की आपली सासू प्रत्यक्ष स्वतःच्या मुलाला म्हणते. मागे जेव्हा रामलक्ष्मणांना विश्वामित्र ऋषींनी मागितलं होतं तेव्हा लक्ष्मणाचा तिला जो विरह झाला होता त्याच्यात आनंद होता की चला माझा मुलगा विश्वामित्रांच्या हातून अनेक प्रकारच्या विद्या शिकून येईल, निसर्ग काय आहे हे पाहिल, जनरीत काय आहे हे समजेल, राजवाड्यातलं जे बंदिस्त ऐशोआरामाचं जीवन आहे त्याच्यापासून कष्टाचं जीवन त्याला समजेल. म्हणून तिचा त्याचा स्वार्थ होता. पण आता तर स्वार्थ काहीच नव्हता. लक्ष्मण राजपुत्र होता. मग सगळ्या राजवैभवाचा त्याग करून तू रामाबरोबर वनवासाला जा ही आज्ञा आई म्हणून सुमित्रा देते आहे. मग उर्मिला का बरं मागे राहील? बापसे बेटा सवाई म्हणतात तसं उर्मिलीने ठरवलंय की आपल्या सासूंनी जसं आत्तापर्यंत सगळ्यांना सांभाळून घ्यायचं काम केलंय तेच काम आता आपल्याला करायचं आहे. याला म्हणतात वारसा चालवणं. उर्मिला तर प्रत्यक्ष जनक राजाची कन्या होती आणि सीता ही तरी मानस कन्या आहे, मिळालेली आहे, सापडलेली आहे. मग उर्मिलेवर किती चांगले संस्कार झाले असतील. आता जनकाला विदेही जनक असं म्हणतात आणि मी सांगितलं की मिथिला ही विदेह नगरी आहे आणि त्याप्रमाणे उर्मिलेवर खूप चांगले संस्कार काढलेले आहेत. म्हणून जसं आपण म्हणतो मौनम सर्वार्थ साधनम, तिला समजलं होतं की इथे आपलं मत व्यक्त करून आपल्याला आपल्या मताला काहीच किंमत नाही आहे. किंबहुना आपण काही बोललो तरी कोणीही त्याच्याकडे लक्ष देणार नाही. म्हणून माणसाला समजलं पाहिजे कुठे तोंड उघडायचं आणि कुठे गप्प राहायचं. रामायणातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेतून आपल्याला काही ना काहीतरी बोध देण्याचा प्रयत्न वाल्मिकींनी केला आहे. त्याप्रमाणे गप्प असणारी उर्मिला
ठरवते की सासूच्या पावलावर पाऊल टाकायचं, जी कोणती मदत आपल्याला सुमित्रेला करता येईल ती करायची, कारण सुमित्रेच्या तुलनेत उर्मिला लहान आहे. तिच्याशी हात मिळवणी करायची आणि तिला सहाय्य करायचं एवढंच ध्येय तिने ठेवलेलं आहे. म्हणून लक्ष्मणाने जरी तिचा निरोप घेतला नाही तरी ती कुठेही दुःखी झालेली नाही. आपल्याला सुख हे प्राप्त परिस्थितीत मानता आलं पाहिजे, हे आपल्याला सुमित्रेच्या आणि उर्मिलेच्या उदाहरणावरून दिसतं. नाही तर आपल्याला सगळी सुख असली तर आपण म्हणतो ना सुख दुःख रडगाणं सुरूच असतं. 70व्या वर्षी डायबिटीज झाला तर हो न आता न एक गोळी घ्यावी लागते. नुसतं इकडे म्हणायचं बी पॉझिटिव्ह पण स्वतः नाही राहायचं. अरे 70 वर्ष खाल्लं ना तर त्याचा आनंद माना की आता एक गोळी घ्यावी लागते आणि खायला कमी मिळणार याचा दुःख करता. म्हणून आपलं समाधान हे आपण शोधायचं असतं. हे उर्मिलेच्या आणि सुमित्रेच्या व्यक्तिचित्रणावरून वाल्मिकींनी आपल्याला दाखवून दिलं. आता जाऊया आपण कौशल्यकडे. बघा, कौशल्याचा रामाबाई म्हणतात आणि सुमित्रानंदन म्हणतात, पण कधीतरी भरताला कैकई नंदन म्हटलंय. कैकई पुत्र म्हणून तिचा उल्लेख करतात. म्हणजे मी तुम्हाला जो मगाशी शब्द म्हटला मातृत्व हे सुमित्रेचं आणि कौशल्याचं मातृत्व परिपूर्ण होतं आणि कैकई ही फक्त माता होती. कारण कैकेयीचं चरित्र आपण पुढे पाहणार आहे. आणि त्याप्रमाणे रामाने जसं कैकेयीला म्हटलंय की मी माझ्या आईचा आणि सीतेचा निरोप घेऊन येतो आणि मग तू म्हटल्याप्रमाणे संध्याकाळच्या आत मी वनवासाला निघतो. आणि त्याप्रमाणे ते कौशल्याकडे गेलेले आहेत. कौशल्याला त्यांनी सांगितलंय की मला दशरथ महाराजांनी तातांनी अशी आज्ञा केली आहे आणि आता मी वनवासात जाणार आहे, त्याच्यासाठी तुझा निरोप घ्यायला आलो. आता इथे एक गोष्ट बघा, जी आपण मानसिकता म्हणतो माणसाची. आता आदल्या दिवशीचं वर्णन असं आहे की आत्तापर्यंत कैकेयी रूपगुण संपन्न आणि शूरवीर असल्यामुळे कौशल्या जरी पट्टराणी असली तरी तिला दबून राहावं लागलेलं आहे. रामराया राजा होणार म्हटलं, राजमातेचा मान मिळणार या आनंदात ह्या विचाराने सुखावलेली ती. आपल्याला सगळ्यांनाच बायकांना तर स्वप्नरंजन फारच आवडतं. मग आता ती तर पट्टराणी होती, ती तर करणारच ना. आणि मग तिला तो जो एकदम धक्का बसतो आहे की रामराय येतात आणि तिला सांगतात की मला तर आता वनवासात जायला त्यांनी सांगितलंय. तर ती म्हणते की मी आई म्हणून तुला आज्ञा करते की तू अजिबात वनवासात जायचं नाही. तिथे बघा रामांना विश्वामित्रांनी कसे संस्कार दिले. आपली संस्कृती जरी म्हणते, वेदांनी जरी आपल्याला सांगितलं असलं मातृदेवो भव, त्याच्यानंतर पितृदेवो भव आणि मग आपण आचार्य देवो भव म्हणतो. पण कौशल्याने जरी रामाला म्हटलेलं आहे की तू वनवासात जायचं नाही, तरी तो म्हणतो नाही माते, दशरथांची आज्ञा आहे. आणि आपल्याला माहिती आहे वडील हे 3 प्रकाराने असतात. जेव्हा ते मुंज करतात, गायत्री मंत्र जेव्हा कानामध्ये सांगतात तेव्हा ते आपले गुरु होतात. दशरथ महाराज माझे तात आहेत. दशरथ महाराज या राजाचे राजकर्ते आहेत आणि ते माझे गुरु पण आहेत. मग तू फक्त मातृआज्ञा आहे तुझे, मग मातृआज्ञापेक्षा या 3 आज्ञा जास्त महत्त्वाच्या आहे. म्हणून मला दशरथांच्या म्हणण्याप्रमाणे वनवासात जावंच लागेल, कारण अयोध्या हे धर्मराज्य आहे. मग आता कौशल्या म्हणते मग मी पण तुझ्याबरोबर येते. बघा, प्रत्येक व्यक्तिचित्रण जे केलं आहे ते किती चांगलं आहे. तेव्हा राम आपल्या आईला सांगतो, आपण म्हणतो गबस रे, शहाणपणा नको करू, तुझ्यापेक्षा मला समजतो, तू काय मला सांगतो. संस्कृतमध्ये सुभाषित आहे, बालादपि सुभाषितम ग्राह्यम. लहान मुलांनी जरी सांगितलं ते चांगलं असलं तर घेतलं पाहिजे. हे सगळे संस्कार कौशल्यावर झाले आहेत. आणि रामराया तिला सांगतात की अगं पत्नीचा धर्म काय आहे, तर पतीची सेवा करणं. दशरथ महाराज इकडे शोकाकुल झालेले आहेत आणि अशा वेळेला तू म्हणतेस माझ्याबरोबर येते, मग दशरथ राजांचं हे कोण करेल, त्यांच्याकडे कोण बघेल. त्यामुळे माते या वेळेला तू माझ्याबरोबर येणं योग्य नाही आणि काळजी करू नकोस. 14 वर्ष माझी पूर्ण झाली की मी येतोच आहे. तोवर तू फक्त तातांकडे लक्ष ठेव, पर्यायाने अयोध्येचं रक्षण कर. कारण कौशल्याचा आणि दशरथाचा जेव्हा विवाह झाला तेव्हा असं वर्णन केलेलं आहे की कौशल्याच्या वडिलांनी कितीतरी सैन्य
आणि कितीतरी गावं कौशल्येला दिली आहे. आणि एका वेगळ्या कोणत्या तरी रामायणात मी वाचलंय, नाव नाही मला आठवत, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो मिळालेला जो सारा होता किंवा तो जो काय ती कर घ्यायची त्या गावकऱ्यांकडून, तो सगळा कर तिने त्याच गावकऱ्यांच्या उन्नतीसाठी वापरलेला आहे. कारण मी तर पट्टराणी आहेच, मला तर सगळी सुखसोयी मिळतातच आहे, तर तिने गावाच्या गावं नगराच्या नगरं वसवले, सैनिक चांगले ठेवले आहेत. मग इकडे रामराया म्हणतो की महाराज जर का असे शोकाकुल झालेले तर आई राज्याची व्यवस्था तुला पाहिजे. पण काय होतं, प्रत्येकाचे सगळे गुण प्रकाशात येत नाही. त्याप्रमाणे कौशल्याच्या या गुणाकडे आपल्या कधी कोणाचं लक्षच गेलं नाही. आणि रामरायांनी केलेलं तर्कसंगत विवेचन स्पष्टीकरण कौशल्याला पटलं आहे आणि ती असं म्हणते की ठीक आहे रामा, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागेन. आता रामायण घडविणारी कैकई, हिच्याकडे आपल्याला यायचं. कैकई नसते तर रामायण घडलंच नसतं. आपल्याला माहिती आहे अश्वपतीची मुलगी, आत्ताचं जे आपण म्हणतो बुंदेलखंड वगैरे अफगाणिस्तान ज्याला म्हणतो त्या विभागातली ही रूपगुण संपन्न होती. एकदा शंखासुराने त्या ह्याच्यावर आक्रमण केलं कैकेय देशावर आणि मग तेव्हा त्याने दशरथाची मदत मागितली होती. आणि दशरथ मदतीला आल्यानंतर दशरथांच्या नजरेला ही कैकेयी पडते आणि कैकेयी पडल्यावर ते म्हणतात की तू मला ही दे, कारण मला ती आवडली, हिचा आणि माझा तू विवाह करून दे. आता बघा, हा जो आहे कैकस देशाचा हा जो राजा आहे, कैकेयीचे जे वडील आहेत हे धूर्त आहेत, राजकारणी आहे. आपण बुद्धिबळामध्ये नाही का पाहत, राजाला जसा शह देतात तसा अतिशय धूर्तपणाने त्यांनी शह दिलेला दशरथ महाराजांना. ते काय म्हणतात, आता त्यांना माहीत नाही का की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. ते म्हणतात मी कैकेयीचं लग्न तुझ्याशी करून देतो, पण कैकेयीला होणारा पुत्र राज्यावर बसला पाहिजे. ह्याच्यावर शहाला प्रतिशह देताना दशरथ राजा असं म्हणतात, लग्न झाल्यानंतर रघुकुलाच्या रीतीप्रमाणेच होईल. म्हणजे हे जे आहे नरोवा कुंजरोवा, तू म्हणतो ना पुत्र व्हावे, करेन मी, पण त्याने मध्ये काय मेख घातली की रघुकुलाच्या रीतीप्रमाणेच होईल. कैकेयीचं लग्न झालेलं आहे, कैकेयी आली. आता कैकेयीला जे आपण सगळं दूषण देतो, ती कैकेयी दूषणावह नाही. जेव्हा मंथरा येते आणि सांगते की कैकेयी रामाला उद्या राज्याभिषेक होणार आहे, तेव्हा प्रत्यक्ष वाल्मिकींनी असं वर्णन केलं आहे की ती अतिशय आनंदित होते आणि ती आपल्या हातातलं कंकण काढते आणि त्या मंथरेला देते. म्हणून मी सांगितलं, मंथरा ही एक व्यक्तिरेखा नाही तर ती प्रवृत्ती आहे. मग आता प्रवृत्ती कशी आहे, आपल्याला सुद्धा घरात मोठेपणा मिळाला नाही तर आपण पण चिडतो. अच्छा, घरात एवढं मोठं होणार का आणि मला सांगितलं नाही. एवढूसं आता एवढा मोठा राजाला रामाला राज्याभिषेक होणार आणि एवढी मोठी बातमी कैकेयीला सांगितली नाही. का नाही सांगितली? प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. दशरथाने काय ठरवलेलं असतं की मी कैकेयीला स्वतःच्या तोंडून ही बातमी सांगेन आणि आजच्या दिवशी मी कैकेयीशी रममाण होईल. हे वाल्मिकी रामायणामध्ये लिहिलेलं आहे की उद्यापासून मी एकदा रामाच्या हाती राज्य दिलं की मी वानप्रस्थाश्रम स्वीकारेन, असे विचार त्याच्या मनात होते. आणि त्याच्यावर त्यांनी असं विचार करून तो जातो, म्हणून त्यांनी कैकेयीला सांगितलेलं नसतं. आणि बघा, आपल्याला हे जे असतं ना मानसिक खच्चीकरण, ते खच्चीकरण करण्यात मंथरा अत्यंत यशस्वी झालेली आहे. मग तेव्हा ती म्हणते, मंथरा तिला म्हणते की अगं तू आनंद काय म्हणतेस, तुला माहिती आहे ना मागे जेव्हा तू दशरथ राजांबरोबर गेली होतीस तेव्हा युद्धाच्या ह्याच्यात तू त्यांना मदत केली होतीस आणि त्यांनी तुला 2 वर दिले होते. हां, दिले होते, मग त्याचं काय आता इथे नाही, ते वर मागायची वेळ आली आहे. बरं, मग मी काय करू? एका वराने तू रामाला वनवास माग आणि दुसऱ्या वराने तू भरताला राज्य माग. सारखं ही मंथरा तिचं ब्रेन वॉशिंग करते. आणि आपल्याला माहिती आहे, समजा एखाद्याने आपल्याला म्हटलं की तुला हे जमणार नाही जमणार नाही जमणार नाही, तर खरंच आपल्याला असं वाटायला लागतं की खरंच गड्या मला जमणार नाही, म्हणून पुढची व्यक्ती
व्यक्ती अशी म्हणते. मग मंथरेने कालवलेलं हे जे विष आहे ते विष कैकईच्या मनात पूर्ण भरतं आणि मग ती विचार करते. पण इथे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की ह्याच्यातही कैकई पूर्ण विचार करून बोलते. आता तिला जसे 2 वर मिळालेले असतात तसा श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दिलेला शापही कैकईला माहिती आहे. पुत्र वियोगाने दशरथाचा मृत्यू होईल. मग आता पुत्र वियोग म्हणजे पुत्राचा मृत्यू. आता कैकईचं बघा, कैकईचं शहाणपण कसं आहे. कैकईला आपण दुष्ट म्हणतो, ती मुळात दुष्ट नाही आहे, ती अतिशय विचारी स्त्री आहे. सुमित्रा जशी त्यागमूर्ती आहे, कौसल्या जशी राष्ट्राचं रक्षण करती आहे, मनाने मोठी आहे, मोठेपणाने सगळ्यांना आपलंसं करून घेणारी आहे, तशी कैकई ही अत्यंत बुद्धिमान स्त्री आहे. तिला रामराया अतिशय आवडत असतात. मग ती म्हणते एका मुलाच्या मृत्यूने दशरथ राजाचा मृत्यू होईल का 4 मुलांच्या ह्याने होईल. आपल्याला संस्कृत सुभाषित माहिती आहे की जेव्हा संकट येतं तेव्हा शहाणे माणसं काय करतात, अर्धम त्यजति पंडिताः. त्याप्रमाणे ती म्हणते की दशरथाचं रामावर अत्यंतिक प्रेम आहे. मग 4 मुलांपैकी रामरायाचा मृत्यू नाही 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 ही कल्पना सुद्धा तिला शक्य नाही. मग ती म्हणते मृत्यू म्हणजे काय, वियोग. आपल्याला पुढचं उत्तर रामचरित्रामधलं ते माहिती आहे की जेव्हा काळपुरुष येतो आणि रामाने लक्ष्मणाला दारावर ठेवलेलं असतं आणि मग तो यांचा कोप होण्यापेक्षा आपले कोणते ऋषी कोपिष्ठ ते येणार आणि ते भस्मसात करीन म्हणतात, तेव्हा तो म्हणतो की संपूर्ण नगरी भस्मसात होण्यापेक्षा मला शाप भोगावा लागला तर चालेल. आणि म्हणून ते त्या ऋषींना आतमध्ये पाठवतात आणि रामराया जेव्हा त्याला म्हणतात लक्ष्मणा मी तुझा त्याग केलेला आहे, आपण जर का अयोध्येला गेला असाल तर ती जागा आपल्याला दाखवतात. आणि त्याप्रमाणे झपाझप पावलं टाकत लक्ष्मण गेलेला आहे. आणि काल मी जसा उल्लेख केला तसा लक्ष्मणाने जलसमाधी घेतलेली आहे. आता कैकई ही शहाणी आहे, बुद्धिमान आहे, तर्कसंगत विचार करणारी आहे. मग ती म्हणते की दशरथाचा आणि रामाचा जर का वियोग केला म्हणजे रामरायांना आपण जर का वनवासात पाठवलं तर त्यांचा वियोग होईल. याच्यात बघा या वाल्मिकी रामायणामध्ये असं म्हटलेलं आहे. आपल्या इथे पविवर्तक म्हणून आनंदाश्रमातले जे होऊन गेले ते जरी पेशाने डॉक्टर होते तरी ते आध्यात्मिक दृष्टीने फार वरच्या पातळीवर होते. 15 वर्षापूर्वी त्यांचं मी भाषण ऐकलं होतं. लिंगदेहाने ते मंगळावर गेले होते आणि मंगळावर त्यांना जी कोणती अनुभूती आली तीच आपल्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. याच्यावर 1 पानभर सकाळमध्ये कॅप्शन आलं होतं. तर या पविवर्तकांनी असं म्हटलेलं आहे की ही धोरणी राजकारणी दूरदृष्टी असणारी कैकई असं म्हणते की रामाला जर का वनवासात पाठवलं, रामाला राज्याभिषेक होणार तेव्हा दशरथाचं वय 70 वर्षाचं होतं. मग रामाचा मृत्यू होण्यापेक्षा म्हणजे श्रावण बाळाच्या आईवडिलांनी दिलेल्या शापानुसार, ही पार्श्वभूमी लक्षात घ्या, रामाचा मृत्यू होण्यापेक्षा दशरथाचा मृत्यू झालेला परवडेल. आपण म्हणतो ना आता म्हणजे काय राहिलंय, अर्ध्या गौऱ्या मसणात गेल्या. तोच विचार इथे कैकईने केलाय की राम आणि दशरथ या दोघांमध्ये मृत्यू देवता जर का आली तर दशरथ गेलेला मला चालेल, कारण दशरथाने आत्तापर्यंत त्याचं सगळं कर्तव्य पार पडलंय. म्हणून ती धूर्तपणाने 2 वर मागते आणि एका वराने म्हणते रामाला वनवास आणि दुसऱ्या वराने भरताला राज्याभिषेक. आता दशरथाने काय म्हटलेलं आहे, याच्या कैकईच्या वडिलांना काय आश्वासन दिलेलं आहे की हो मुलं झाल्यावर तिला बघू आपण, पण काय होईल, रघुकुल रीतीप्रमाणे सगळं काही होईल असं जे त्यांनी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे इथे बसलेली आहे. आता मला तुम्हाला सगळ्यांना एक बौद्धिक आव्हान करायचं. आता रामायणामध्ये जो प्रसंग आहे की दशरथ आनंदित होऊन येतात आणि त्यांना कैकईला ही बातमी सांगायची असते की उद्या रामाला राज्याभिषेक करायचा आहे
आणि ते कैकईच्या महालात येतात. महालात येतात तर कैकई काही कुठे दिसत नाही. मग ते कैकई विचारतात मंथरेला की का गं कैकई कुठे आहे? तर ती म्हणते क्रोधाघरात जाऊन बसलेली आहे. ठीक आहे, आपली घरं छोटी असतात, जागा नसते, अगदी मान्य. पण आपण संध्याकाळच्या वेळी कोणत्या सिरियल बघतो हो याचा तुम्ही विचार करा. बस मला एवढंच म्हणायचं आहे, बाकी काही सुज्ञास अधिक सांगणे न लगे. त्याप्रमाणे एवढ्या मोठ्या असणाऱ्या त्या दशरथ राजांच्या महालामध्ये क्रोधागरासाठी पण एक खोली असते. आणि वाल्मिकींनी असं वर्णन केलंय की वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या ती खोली कधी वापरलीच गेली नाही. सगळीकडे जळमट लागलेली अंधार आहे आणि अशा ठिकाणी ही कैकई जाऊन बसते. केस मोकळे सोडलेले सगळं मंथरा सांगते. एकदा आपली बुद्धी भ्रष्ट झाली की ती आपल्या कह्यात राहत नाही आणि त्याप्रमाणे मंथरा जे जे काही सांगते ते सगळं ऐकते. मंथरा कोण आहे? ही पण अतिशय धूर्त आहे. पूर्वीच्या काळी राजे लोक, आपल्याकडे जी आता राहिली नाही ती पद्धत, पण माझं लग्न झालं तोवर तरी होती, म्हणजे 55 वर्षापूर्वी तरी ही होती की एक तिच्याबरोबर करवली म्हणून तिच्याबरोबर यायची, तर ती तिची सगळी कामं करायची. तसं हे लोक, आपले राजे लोक हेरगिरीसाठी कोणीतरी पाठवायचे. आणि त्याप्रमाणे ही जी मंथरा आहे, ही मंथरा या राजाची हेर आहे. इथली प्रत्येक बातमी ती राजाला पुरवते. आणि त्याप्रमाणे हेर असणार ही मंथरा, हिला माहिती आहे की दशरथ राजाने तेव्हा कबूल केलं होतं आणि कैकईचा जो पुत्र आहे भरत, तो तर राजोळी गेलाय. आणि अशा वेळेला जे काय षडयंत्र रचलं गेलं ते बरोबर ते आपलं तर्कसंगत लढवून तिच्या लक्षात येतं. आता दशरथ राजाने सगळ्यांना आमंत्रणं केली आहेत, पण जनकाला पण केलेलं नाही आहे आणि ह्याला पण केलेलं नाही आहे, अश्वपतीला पण केलेलं नाही आहे. आणि ह्याचा तर्क ती लढवते, कारण त्याला माहिती आहे की जनकाला हे समजल्यावर तो म्हणेल की नाही, हे नाही चालणार. तू तिला वचन दिलं होतंस ना, अश्वपतींना तुम्ही वचन दिलं होतं ना, मग त्या वचनाची पूर्तता तुम्हाला करायलाच पाहिजे. आणि अश्वपती आला असता तर युद्ध झाल्याशिवाय राहिलं नसतं. म्हणजे आत्तापर्यंत अयोध्या ही जसं युद्ध कधी तिथे झालंच नव्हतं, कारण दशरथाचा पराक्रम इतका होता की सगळेजण त्याला शरणायचे. साकेत नगरी म्हटलेला आहे त्याला. आणि त्याप्रमाणे हा सगळा पूर्वा इतिहास लक्षात घेऊन मंथरा आपली आपली कारस्थानं सतत कैकईला सांगते. आणि त्याप्रमाणे दशरथ राजा त्या क्रोधागारात गेले. आणि क्रोधागारात गेलेले दशरथ राजा, आता बघा तुलसी रामायणामध्ये इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की रामाला उद्या राज्याभिषेक होणार म्हणून दशरथ राजाने, मी तो दोहा लिहून नाही आणला, तर दशरथ राजा त्याला रामाला असं म्हणतो, रामा एकदा तू राजा झाल्यावर तुला इतर नाती नसतात. पहिल्या दिवशी मी तुम्हाला सुहृद श्रोते हो असं संबोधन केलं होतं, पण आज मी तुम्हाला